नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी गायत्री परदेशी आपले स्वागत करते। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक सोना टाइल स्टुडिओ, पॅनासॉनिकचे श्रीराम अप्लायन्सेस आणि सत्याला वाचा फोडणारे दैनिक श्रीराम भूमी। बजरंग दल आणि मोहाडी पोलिसांच्या कारवाईत 1.5 टन अवैध मांस जप्त। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे विद्यार्थिनी व शाळांचा सन्मान सोहळा संपन्न। अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचा विषय विखंडित करण्याची शिवसेनेची मागणी। सटाणा येथील तरुणावर धुळ्यातील 4 ते 5 गुंडांचा सशस्त्र हल्ला। संगमा चौकातील विशाखा लेडीज गारमेंट्स अँड ज्वेलरी या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडले, 50,000चा एवज लंपास। भारतीय ट्रॅव्हल्स पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। वनहुजूर म्हणून कायम करावे व जुलै 2018 ते आज पावेतोची मजुरी मिळावी यासाठी अंकुश अहिरे यांचे वन विभाग कार्यालयासमोर आमरण उपोषण। आणि जागतिक महिला दिनानिमित्त धुळे जिल्हा महिला काँग्रेसतर्फे आशा स्वयंसेविका महिलांचा सन्मान। आता बातमीपत्र विस्ताराने। बजरंग दल आणि मोहाडी पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गावर लईन टोल नाक्याजवळ बोलेरो पिकअप वाहनातून अवैध मांस वाहतूक करताना पकडले असून 2 जणांना ताब्यात घेऊन बोलेरो कार व 1.5 टन मांस असा 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। बजरंग दल आणि मोहाडी पोलिसांनी महामार्गावर बोलेरो पिकअप वाहनातून 1.5 लाख रुपये किमतीचे 1.5 टन मांस अवैध वाहतूक करताना पकडण्यात आले असून 2 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। याबाबत अधिक माहिती अशी की पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप वाहनातून अवैध मांसाची वाहतूक होत असल्याची माहिती मोहाडी पोलीस तसेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती। त्या आधारे मुंबई आग्रा महामार्गावरील लईन टोल नाक्याजवळ शुक्रवारी पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास सापळा लावला। पोलिसांनी MS6 AG 4671 क्रमांकाच्या बोलेरो पिकअप वाहनाला थांबवले। वाहनाच्या मागे बजरंग दलाचे कार्यकर्ते संजय शर्मा आणि इतर आले व संजय शर्मा यांनी सदर गाडीत मांस भरल्याचे सांगितले। शर्मा यांच्या माहितीवरून मोहाडी पोलिसांनी वाहन चालकाला वाहनात काय माल भरलेले असल्याची विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यामुळे वाहनाची तपासणी केली असता वाहनात 1.5 लाख रुपये किमतीचे 1.5 टन मांस आढळून आले। याबाबत वाहन चालक शेख शारिक शेखनिसार वय 25 राहणार पवारवाडी पोलीस ठाणे मालेगाव व वसीम खान शब्बीर खान यास ताब्यात घेतले आहे। 1.5 लाखांचे मांस व 1.5 लाखांच्या बोलेरो पिकअप वाहन असा 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत मोहाडी पोलीस ठाण्यात 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 2 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। 8 मार्च 2019 रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास ज्यावेळेला आमचं DB पथक हे पोलीस स्टेशनला हजर होतं त्यावेळेला एका गोपनीय बातमीदारामार्फत अशी बातमी प्राप्त झाली होती की एक पिकअप मधून जनावरांचे मांस खास करून गोमांस हे चोरून लपून चोरट्या पद्धतीने मालेगाव येथे विक्री करता येणार आहे। सदर माहिती प्राप्त होताच पथकाने आम्हाला कळवलं आणि त्याप्रमाणे आम्ही ती गाडी शोधण्यासाठी ट्रॅप लावला होता आणि त्याच दरम्यान जे आपल्या धुळे जिल्ह्याचे गोरक्षक दलाचे काही कार्यकर्ते संजय शर्मा आणि काही इतर कार्यकर्ते त्यांना देखील याबाबतची माहिती प्राप्त झाली आणि ते देखील लळींग टोल नाका या ठिकाणी आलेले होते। तर आम्हाला ज्यावेळेला हे गोरक्षक त्या ठिकाणी आल्याची माहिती कळाली तर तसंच आम्ही एक संयुक्तपणे एक आराखडा तयार करून ती गाडी पकडण्याचं तजवीज केली होती आणि त्याप्रमाणे पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास एक बोलेरो पिकअप MH06 AG 4617 क्रमांकाची जी काही पिकअप होती ती त्या ठिकाणी आली टोल नाक्याजवळ
आणि टोल नाक्याजवळ ज्यावेळेला गाडीची तपासणी केली त्यावेळेला असं दिसून आलं की वरच्या बाजूला माल ठेवण्याच्या कप्प्यामध्ये संपूर्ण प्लास्टिकच्या पिशव्या नेत असल्याचं दर्शवून त्या खाली पूर्णपणे मोठ्या जनावरांचे मांसाचे तुकडे हे भरण्यात आलेले होते आणि सदरची गाडी ही पंचनामा करून आम्ही पोलीस स्टेशनला जमा केलेली आहे आणि ते काही गाडी सोबत असलेले 2 इसम नाव शेख शाकीर आणि वसीम शबीर या दोघंही राहणारे मालेगाव यांना आम्ही ताब्यात घेतलं आणि त्यांची ज्यावेळेला विचारपूस केली त्यावेळेला अशी गोष्ट आमच्या लक्षात आली की धुळे येथील कोणी अफजल मुल्ला नावाच्या व्यक्तीने सदरचा माल भरून मालेगाव येथे शेख नफीस याच्याकडे तो पाठवलेला होता आणि आम्ही त्यांना देखील या गुन्ह्यात आरोपी केलेला आहे। एकूण 4 आरोपी गुन्ह्यात निष्पन्न झाले असून 2 आरोपींना आम्ही अटक केलेली आहे आणि अवैधपणे गोमांस वाहून नेण्याच्या संबंधाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याबाबतचा तपास सध्या मोहाडी पोलीस स्टेशन येथे सुरू आहे। बेटी बचाव बेटी पढाव जिल्हास्तरीय समिती धुळे आणि महिला व बाल विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनी व शाळांच्या सन्मान सोहळ्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात शुक्रवारी दुपारी आयोजन करण्यात आले होते। बेटी बचाव बेटी पढाव जिल्हास्तरीय समिती धुळे आणि महिला व बाल विकास विभाग यांच्या विद्यमाने विद्यार्थिनी व शाळांच्या सन्मान सोहळ्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते। दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। मान्यवरांचे स्वागत करून उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागुल यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाबाबत माहिती दिली। त्यानंतर प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागामार्फत जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरणाचा समारंभही संपन्न झाला। या प्रसंगी बाल विकास प्रकल्प अधिकारी हेमंत बदाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय बागुल, उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, पर्यवेक्षिका व्ही आदी उपस्थित होते। पदावर आज आहे त्यांच्यामुळे आपल्याला अनेक अशा गोष्टी समजतात की मुली आणि स्त्रियांना काय करू शकतात हे त्यांच्यामुळे कळतं। महिला आणि पुरुष हे समाजातील आणि निसर्गातील एक असे घटक आहे ज्यांना विभाज्य करू शकत नाही। मग का म्हणून आपण म्हणजे महिला मृत्युमुखी होतात, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतात, हे थांबवणं गरजेचं आहे आणि आपण हे थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न केले पाहिजे आणि करतोच आहे। आज या ठिकाणी आपल्या धुळे जिल्ह्याचे कलेक्टर साहेब राहुल रेखावार यांनी आपल्या समोर म्हणजे हा कार्यक्रम घेतला तो अत्यंत महत्त्वाचा होता आणि उपयुक्त होता। ज्या मुलींनी सहभागी घेतला त्यांना याच्यातून अशी आशा मिळाली की त्या काहीतरी करू शकतात। आपल्या जीवनात त्यांना काहीतरी करायचे असेल, आता प्रत्येकाचं काही ना काही स्वप्न असतं, जसं की कोणाला कलेक्टर व्हायचं असेल, कोणाला ऍक्टर व्हायचं असेल, कोणाला मोठा डॉक्टर व्हायचं असेल, असं विविध गोष्टी म्हणजे कोणाच्या असंख्य स्वप्न असतात। ते पूर्ण होण्यासाठी त्यांना चालना मिळावी म्हणून अशा स्पर्धा आयोजित केलेल्या असतात। 8 मार्च याच्या निमित्ताने आपल्या जिल्ह्यात बेटी बचाव बेटी पढाव या केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत आपण जिल्हास्तरीय मेळावा घेतला। या मेळाव्यामध्ये शालेय विद्यार्थिनी की ज्यामध्ये विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या विद्यार्थिनी तसेच ज्या विद्यार्थिनींची शाळेतली उपस्थिती 100% अशा विद्यार्थिनींना आपण इथं त्यांचा सत्कार केलेला आहे। त्यांना रोख स्वरूपात आणि पुस्तक स्वरूपात आपण त्यांना बक्षिसाचं वितरण केलेलं आहे। त्याचप्रमाणे ज्या आपल्या जिल्ह्यातील शाळा आहेत, ज्या शाळांमध्ये 8वी, 9वी व 11वी, 12वी मुलींची गळती 0 व उपस्थिती 100% या पद्धतीने असलेल्या शाळांना सुद्धा आपण सन्मानित केलं आहे। शाळाच्या व्यवस्थापन समितींना सुद्धा आपण सन्मानित केलं आहे। त्यांना रोख स्वरूपात आपण त्यांना हे दिलेलं आहे, बक्षीस दिलेलं आहे। तसेच आज 8 मार्च निमित्त साधून आपल्या महिला बाल विकास विभागामार्फत पोषण पखवाडा, पोषण पंधरवाडा आपण साजरा करतोय। त्याचंच आपण सकाळी तहसील कार्यालय धुळे येथून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापर्यंत बाईक रॅली काढली होती आणि या पोषण पखवाड्याअंतर्गत आपण 15 दिवसात विविध प्रोग्राम करणार आहोत। यामध्ये कुपोषण दूर करण्यासाठी प्रयत्न, मुलींचे आरोग्य, महिलांचं आरोग्य, आहाराचं महत्त्व, अशा विविध पैलूंचं आपण समाजातील तळागाळातील व्यक्तींना त्याचं महत्त्व पटवून देणार आहे। मुलींचा जन्मदर कसा वाढेल हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये बघणार आहे
धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचा विषय 15% जादा दराची निविदा मंजूर करून मनपाचे आर्थिक नुकसान करून ठेकेदाराचे हित जोपासले आहेत. म्हणून सदर विषय मनपा अधिनियमानुसार विखंडित करावा या मागणीसाठी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचा विषय 15% जादा दराची निविदा मंजूर करून मनपाचे आर्थिक नुकसान करून ठेकेदाराचे हित जोपासले आहेत. म्हणून सदर विषय मनपा अधिनियमानुसार विखंडित करावा या मागणीसाठी शिवसेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की धुळे मनपाच्या अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेसाठी 127 कोटी रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु सदर निविदा ठेकेदार R.A. घुले यांना मिळवून देण्यासाठी प्रशासकीय स्तरावरून मॅनेज करण्यात आले. महानगरपालिकेच्या स्थायी समितीने 15% जादा दराने सदर योजनेच्या विषयाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वीही ठेकेदार घुले यांचे मनपा प्रशासनाशी हितसंबंध असल्यामुळे 136 कोटी रुपयांच्या पाणी योजनेचेही काम त्यांना देण्यात आले होते. त्या योजनेचेही 12 वाजले आहेत. पाणी योजनेचा ठेकेदार घुले याच्या विरुद्ध शासनाकडे शिवसेनेने तक्रार केली होती. त्याची दखल घेत चौकशी होऊन कडक ताशेरे ओढण्यात आले होते. असे असताना सुद्धा पुन्हा घुले यांना जादा दराने निविदा का दिली हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. म्हणून सदर विषय विखंडित करण्याची मागणी करण्यात येत आहे. यावेळी महानगर प्रमुख संजय गुजराती, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, अतुल सोनवणे, गुलाब माये, रवींद्र काकड, प्रफुल्ल पाटील, राजेश पटवारी, भरत मोरे, किशोर सपकाळे आदी उपस्थित होते. काही महिन्यापूर्वी धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत अतिशय बहुमताने, कधी नव्हे अशा बहुमताने भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. त्यानंतर धुळेकर नागरिकांना एक अपेक्षा होती की शहरातील रखडलेला विकास होईल आणि परवाच 136 कोटी रुपयाची पाईपलाईन योजना अक्कलपाड्यापासून तर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जी आहे तिचा स्थायी समितीमध्ये ठराव पारित करण्यात आला. दर मंजुरीला असताना ज्या ठेकेदार यापूर्वी 136 कोटी रुपयाचं पाणी पुरवठ्याचं धुळे शहरातल्या पाईपलाईनीचं काम करत होते त्याच्यामध्ये खालून तर वरपर्यंत राज्य शासनाने, जीवन प्राधिकरणाने याने देखील ताशेरे ओढलेले आहेत. किंबहुना प्रशासनापासून तर अधिकाऱ्यापर्यंत सर्वांनाच दोषी ठरवलेले त्या 136 कोटीच्या पाणी पुरवठा योजनेत. असं असताना धुळे महानगरपालिकेने त्यावेळेमध्ये त्या महासभेमध्ये ठराव झालेला आहे की सदरू घुले हा जो ठेकेदार आहे हा ब्लॅकलिस्टेड करण्यात यावा अशी सदस्यांनी शिवसेनेच्या मागणी केल्यानंतर त्या ठिकाणी त्या घुलेला काळ्या यादीत टाकण्यात आलं. नियम असा आहे, काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदाराला फक्त संबंधित गावातच काय संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही काम घेता येत नाही. असं असताना देखील महाराष्ट्रात नव्हे, हिंदुस्थानात नव्हे तर धुळे महानगरपालिकेच्या प्रशासनाने आणि सत्ताधाऱ्यांनी अजब कारभार केला आहे. ते म्हणजे ब्लॅकलिस्टमध्ये टाकलेल्या या घुलेला पुनश्च 136 कोटीच्या पाईपलाईनचं काम त्याने टेंडर भरला असता वास्तविक प्रशासनाने ते नाकारायला पाहिजे होतं, कारण की प्रशासनाकडे तो ठराव आहे. परंतु तसं न करता प्रशासनाने उलट त्याच्यामध्ये पॉझिटिव्हपणे लिहून तो स्थायी समितीसमोर सादर केला आणि स्थायी समितीने तो त्याला परवा मान्यता दिली. तब्बल 18 कोटी रुपये जास्तीचा हा ठराव असताना पहिल्या दिवशीच्या परवाच्या स्थायी समितीत तो तहकूब करण्यात आला. पुन्हा आयुक्त महोदय यांनी त्या निदर्शनास आणलं, त्या सदस्यांची दिशाभूल केली, त्यांना सांगितलं की हे आजच्या रेटपेक्षा फार कमी आहे, हा 20 कोटीचा महानगरपालिकेचा फायदा आहे. परंतु आमचं तो ओपन चॅलेंज आहे आयुक्तांना धुळे महानगरपालिकेच्या की या धुळे महापालिकेचा 20 कोटीचा कसा फायदा आहे हे त्यांनी समोरासमोर आमची बसायची तयारी आहे. हे धुळे महापालिकेच्या आयुक्तांनी आम्हाला दाखवाय, धुळेकर जनतेला आम्ही दाखवतो की धुळेकर नागरिकांचा 18 कोटी रुपयाचा कसा नुकसान आहे. म्हणजे धुळेकरांची दिशाभूल करायची प्रशासनाने, बाकीच्यांची दिशाभूल करून तो ठराव पुन्हा 24 तासाच्या आत आला आणि पुन्हा त्याला पारित करण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील तरुणावर धुळ्यातील 4 ते 5 गुंडांनी सशस्त्र हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील तरुणावर धुळ्यातील 4 गुंडांनी हल्ला करून तलवार व चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडली. याबाबत अधिक माहिती अशी की रोशन मधुकर सोनवणे हा तरुण गुरुवारी नाशिक येथे त्यांच्या हरवलेल्या पाहुण्याची तक्रार करून कारने शुक्रवारी धुळ्याकडे उशिरा पोहोचला. पहाटे 5 वाजेच्या सुमारास 4 ते 5 गुंडांनी त्यांच्या कारचा दरवाजा वाजवून कारची चावी मागितली. त्याने चावी न दिल्यामुळे त्या शिवीगाळ करून मारहाण सुरू केली. यात फिरोज चुडा याने चाकूने जखमी केले तर इरफानने
फरसाने वार केला. त्याचा विरोध केल्यानंतर बाकीच्यांनी चॉपरने आणि दांडक्याने त्यांच्यावर हल्ला केला. आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचल्यानंतर फिरोज चुडा, इरफान डाकू व सलीम मुल्ला तथा अन्य 2 जण फरार झाले. परंतु सदरचा हल्ला सदर कारमध्ये चोरीच्या बकऱ्या आणि काही असल्याच्या संशयावरून नागरिकांनी वाहनावर हल्ला केल्याचे वृत्त आहे. सदर कार चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू आहे. माझ्या मेवण्यांची थोडीशी अडचण होते, त्याच्यामुळे ते 4-5 दिवसापासून नापत्ता होते. ते नाशिकला आम्ही कंप्लेंट करायला गेलेलो होतो. तर मी 4 दिवसापूर्वी 3 दिवस पूर्वी मी धुळ्याला आलो होतो. धुळ्याहून मी नाशिक गेलो होतो. नाशिकहून वापस मी धुळ्याला आलो रात्रीचा. येताना तर आम्ही 3 वाजता इथे पोहोचलो धुळ्याला. तर त्याच्यानंतर मग आम्ही कंप्लेंट वगैरे घेऊन आलो. तर त्याच्यानंतर मी इथं आल्यानंतर इथले 2-3 जण धुळ्याचे होते, ते इरफानचे उडान ते असं. तर मग ते आले तर रूमवर आले आमच्या 4-4:30 वाजता. मग त्यांनी गाडीची चावी मागत होती. मी गाडीची चावी त्यांना दिली नाही. तर मग ते मला धमकी देऊन बोलत होते की गाडी चावी द्यायची त्यांनी तुला असं. मग त्यांनी गाडीची चावी माझ्याकडनं घेतलीच, तरी सुद्धा दमदट्टी करून चावी मी घेऊन घेतली. मला मारहाण पण करून घेतली. तलवारी पण होते त्यांच्याजवळ, कुऱ्हाड बी होती, कुर्ता पण होता. त्यांना मारहाण करून संपतात तिथून गाडी काढून पळाली. गाडी फोड करून टाकली, सगळी नुकसान करून टाकली आणि मला पण मारहाण केली. माझी तब्येत खराब आहे. हे खूप हालात आहे. धुळे शहरातील संगमा चौकातील विशाखा लेडीज गार्मेंट्स अँड ज्वेलरी या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी साड्या, टॉप, ज्वेलरी व रोकडसह सुमारे 50,000चा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. धुळे शहरातील संगमा चौकातील विशाखा लेडीज गार्मेंट्स अँड ज्वेलरी या दुकानाचे शटरचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी फोडून साड्या, ज्वेलरी असा सुमारे 50,000चा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील संगमा चौक येथे राहणाऱ्या सरोजिनी कदम यांचे विशाखा लेडीज गार्मेंट्स अँड ज्वेलरी नावाने साडी व ज्वेलरीचे दुकान आहे. महिला दिने सदर दुकान पहाटेच्या सुमारास फोडण्यात आले. यात चोरट्याने साड्या, ज्वेलरी, टॉप व काही रोकड असा एकूण 50,000चा मुद्देमाल चोरून नेला. यापूर्वीही याच भागात अशाच प्रकारची चोरी झाली होती. म्हणून पोलीस प्रशासनाने रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांनी केली होती. याकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच ही चोरी झाली आहे. मी आपला लघु उद्योग चालू करावा म्हणून साड्यांचे, ज्वेलरीचा बिझनेस चालू केलेला होता. आता आम्हाला 30 वर्ष झाले, इथून कधी सुतळीचा तोडा गेलेला नाही. आणि रात्री केव्हा चोरी झाली, शटर उघडलं गेलेलं आहे आमचं. आणि इथून सर्व ज्वेलरी, जीन्सच्या पॅन्टा, परकर, गाऊन, साड्या, जवळजवळ 50-60 हजाराचा माल, काही रोख कॅश होती, सर्व चोरीला गेलेलं आहे इथून. तर आता इथं तर कधीच झालेलं नाही बा. संगमा चौकाजवळच राहते मी, कधी आतापर्यंत झालेलं नाही. तर असं कसं व्हावं बा. तर पोलिसांनी स्वतः लक्ष घालून आम्हाला सहकार्य करावं. तर वाढवत्या यावेळी CCTV कॅमेरे, मी मागे पण बोलली होती, SP ऑफिसची मीटिंग जेव्हा होती त्यावेळेस पण मी बोलली होती, एक पोलीस चौकी द्यावा, CCTV कॅमेरे बसवा. तर याच्यामुळे जरासं आज माझं गेलं, उद्या दुसरं होईल, परवा तिसरं होईल, लोकांचं नको असं नुकसान माझं झालं तसं. म्हणून इथे त्वरित प्रशासनाने CCTV कॅमेरे बसवावे, एक पोलीस चौकी द्यावी आम्हाला चौकामध्ये बा, अशी आमची मागणी आहे. दिनांक 2 मार्च 2019 रोजी धनगर समाजाला आदिवासींच्या योजना लागू करण्याचा घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी भारतीय ट्रॅव्हल पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. दिनांक 2 मार्च 2019 रोजी धनगर समाजाला आदिवासींच्या योजना लागू करण्याचा घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी भारतीय ट्रॅव्हल पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. आदिवासी विकास विभागाच्या सर्व योजना आता धनगर समाजाला लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या उपसमितीत घेण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या सर्व योजनांचा लाभ देण्यात येईल. ज्या विविध योजनांचा लाभ आदिवासी समाजाला मिळतो तोच लाभ धनगर समाजाला मिळेल व यासाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या अहवालाची अंमलबजावणी करत सदर निर्णय घेण्यात आल्याचे नमूद आहे. परंतु धनगर समाजाची मागणी ही राजकीय लाभ मिळावा याच हेतूने प्रेरित असून आदिवासींच्या घटनात्मक आरक्षण व सवलती हडप करण्याचा प्रयत्न आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला निर्णय आदिवासी जमातीच्या वंशिक अस्तित्व व संस्कृतीवर आक्रमण असून या आदिवासी समाजाच्या वतीने याचा निषेध करण्यात आला आहे. म्हणून 2 मार्च 2019 रोजी घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करावा. धनगर या प्रगत व प्रस्थापित समाजाला महाराष्ट्रातील
अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करू नये. 18 फेब्रुवारी 2019 रोजी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पेसा अंतर्गत 100% आदिवासी आरक्षणात 50% कपात करून ओबीसींना देण्यात येऊ नये. 18 नोव्हेंबर 2017चा आदिवासी जमीन हस्तांतरणाचा अध्यादेश रद्द करण्यात येऊ नये. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा अहवाल आदिवासी समाजासमोर सादर करावा. वन संरक्षण व आदिवासी हक्काचे रक्षण करावे. पेसा कायद्यानुसार अनुसूचित क्षेत्राची पुनर्रचना करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नवल पवार, परमेश्वर पिंपळसे, दिनेश पिंपळसे, अनिल सूर्यवंशी, राजेंद्र भिल, प्रवीण मोरे, प्रेमराज गायकवाड, समाधान गायकवाड आदी उपस्थित होते. 2 मार्चला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी धनगर समाजाला आदिवासींच्या सर्व कॅटेगरी ज्या फॅसिलिटी ज्या आहेत त्या लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु राज्यघटनेत महाराष्ट्र शासनाच्या तर्फे हा निर्णय घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. राज्यघटनेत तरतूद केलेली आहे की हा निर्णय फक्त संसदेलाच आहे. राज्य शासन किंवा केंद्र शासन हा निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून भाजप सरकारने आदिवासी विरुद्ध हा चुकीचा निर्णय घेतलेला आहे. म्हणून आम्ही सर्व आदिवासी बांधव आणि भारतीय ट्रायबल पार्टीचे पदाधिकारी भाजप सरकारचा तीव्र निषेध करत आहोत आणि भाजप सरकार विरुद्ध आम्ही मोर्चाही काढणार आहोत. आदिसंख्या वनमजूर म्हणून कायम करावे व जुलै 2018 ते आजपर्यंतची मजुरी मिळावी यासाठी धुळे तालुक्यातील शिरधान येथील अंकुश अहिरे यांनी मुख्य वन संरक्षक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आदिसंख्य वनमजूर म्हणून कायम करावे व जुलै 2018 ते आजपर्यंतची मजुरी मिळावी यासाठी धुळे तालुक्यातील शिरधाने येथील अंकुश अहिरे यांनी वन विभागाच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. शिंदखेडा वनक्षेत्रात शिरधाने रोप वनात अंकुश अहिरे वन विभागात कार्यरत आहेत. गेल्या 11 वर्षापासून रोजंदारीने रोपवन संरक्षक मजूर म्हणून ते काम करीत आहेत. परंतु अद्याप त्यांना कायम न करता अन्याय करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जुलै 2018 पासून मजुरीही अदा करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. क्षेत्राच्या वनपाल वर्षा चव्हाण यांच्याकडे वारंवार मजुरीची मागणी केली असता निधी नाही असे उत्तर दिले जाते. म्हणून मजुरीचे पैसे तात्काळ अदा करावे व वनमजूर म्हणून कायम करावे यासाठी अंकुश अहिरे यांनी मुख्य वन संरक्षक यांच्या प्रवेशद्वारासमोर गुरुवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. आम्ही वनमजूर म्हणून काम करत आहे. ते आम्हाला ते वर्षा मॅडम होती ना, चव्हाण मॅडम, तिने सांगितलं तुम्ही कामे करा तुम्हाला पगार भेटेल. आता ती सक्षम झालेली आहे. ते आता आमचा पगार कोणी काढो हे आम्ही म्हणून उपोषणाला बसलो आहे. आमचा 7 महिन्याचा पगार राहिलेला आहे. 2006 पासून काम करत आहे. आमचा ऑगस्ट पासून पगार राहिलेला आहे. आमचा पगार मिळाला पाहिजे म्हणून उपोषणाला बसलेला आहे. जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून धुळे जिल्हा महिला काँग्रेसतर्फे आशा स्वयंसेविका महिलांचा सत्कार समारंभाचे काँग्रेस भवन येथे आयोजन करण्यात आले होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून धुळे जिल्हा महिला काँग्रेसतर्फे आशा स्वयंसेविका महिलांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम जिल्हा काँग्रेस भवन येथे संपन्न झाला. संपूर्ण जगात महिला या सर्व स्तरावर कार्याचा ठसा उमटवित आहेत. आशा स्वयंसेविका ह्या दिवस रात्र खेडोपाडी महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी अल्पशा मानधनात कार्य करीत असतात. म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेत धुळे जिल्हा महिला काँग्रेसतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचा गौरव करण्यात आला. यात 25 महिलांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष गायत्री जयस्वाल, बानुबाई शिरसाट, सुरेखा बडगुजर, छाया पाटील, शैलजा पाटील, सुवर्णा पाटील, शहनाज अंसारी, शोभाताई जाधव आदि उपस्थित होते. 8 मार्च महिला दिन के उपलक्ष्य में आज महिला कांग्रेस की तरफ से कामगार महिलाओं का और आशा की महिलाओं का कांग्रेस भवन में हमने सम्मान किया गया. इन महिलाओं की समस्या को आज हमने महिला कांग्रेस ने समझा. उनके आरोग्य के बारे में, उनके बच्चे के शिक्षण के बारे में और महिला कांग्रेस ने उन्हें शब्द दिया कि ऐसी गरीब महिलाओं की जो भी समस्या है आज 8 मार्च के निमित्त हम उनकी समस्याओं को हल करेंगे, गरीब महिलाओं को सहकार्य करेंगे और ये सब समस्या को हल करके आज 8 मार्च को उन महिलाओं का हमने आज सम्मान किया. महिला वो चीज़ है जो एक बच्चे को जन्म देके उसको डॉक्टर, इंजीनियर, प्रोफेसर बना सकती है. तो एक महिला क्यों नहीं आगे बढ़ सकती. लेकिन महिला शक्ति आपको अपने आप को जगाना है और महिला को झांसी की रानी लक्ष्मीबाई के जैसा बनना है. ये एक संदेश में सबको आज 8 मार्च के दिन के निमित्त पहुंचाना चाहती हूँ.
पुन्हा पाहुयाच्या ठळक घडामोडी. बजरंग दल आणि मोहाडी पोलिसांच्या कारवाईत 1.5 टन अवैध मांस जप्त. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे विद्यार्थिनी व शाळांचा सन्मान सोहळा संपन्न. अक्कलपाडा पाणीपुरवठा योजनेचा विषय विखंडित करण्याची शिवसेनेची मागणी. सटाणा येथील तरुणावर धुळ्यातील 4 ते 5 गुंडांचा सशस्त्र हल्ला. संगमा चौकातील विशाखा लेडीज गार्मेंट्स अँड ज्वेलरी या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडले. 50,000चा एवज लंपास. भारतीय ट्रॅव्हल्स पार्टीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. वनमजूर म्हणून कायम करावे. जुलै 2018 ते आज पावेतोची मजुरी मिळावी यासाठी अंकुश अहिरे यांचे वन विभाग कार्यालयासमोर आमरण उपोषण. आणि जागतिक महिला दिनानिमित्त धुळे जिल्हा महिला काँग्रेसतर्फे आशा स्वयंसेविका महिलांचा सन्मान. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.